हे बघा ही गँग आपली आणि सकाळी रेडी झाले ट्रेकिंगसाठी. हा इथं मेन रस्ता लागतो इथे आणि इथून आता आपल्याला शेड्यांचा मार्ग आहे. हा विश्रांतीचा बेत चालू आहे. हा प्लॅन चालू आहे आता. विश्रांती घेतली आम्ही, आता बाकीचे पुढे चालले. आता अशी आपला किती अर्धा पाऊण तासाचा ट्रेक झालाय. मित्रांनो आता आपण इथनं गंगाधारला जातोय. हे बघा तो 2:30चा चेकआउट होता. आता निघाले. हे बघा बॅग वगैरे इकडे ओपन केल्यात. सो मित्रांनो आजचा आहे आपला 3रा दिवस. कालची तुम्ही आपली एन्जॉयमेंट जर्नी वगैरे बघितली असाल. काल आपण पंचवटीतले 3 ते 4 स्पॉट फिरलो आणि नाशिकमधले जे आपले मंदिर आहेत ते फिरलो. आणि आज आहे 3रा दिवस आणि सकाळ सकाळी आपण चाललो आहे ब्रह्मगिरी पर्वत फिरायला. इथे त्र्यंबकेश्वरच्या मागच्या साईडलाच आहे आणि आपल्याबरोबर भरपूर अशी मंडळ आहेत. अर्धी तिकडे पुढे गेलेत पब्लिक आणि अर्धी आपले जे मम्मी मावश्या वगैरे आहेत त्या पाठवून येतात. आणि आपण आत्ता आहे ते गजानन महाराज मठ. जे गेल्या वेळेला आपण पंढरपूरमध्ये होतो तर त्यांची संस्थानमधला गजानन महाराज मठ आहे. आणि त्या पाठी कॉटेजेस आहेत भरपूर असे, म्हणजे रूम्स आहेत. आणि त्या साईडला मंदिर आहे बघा. मंदिर गार्डन वगैरे इथं दिलं आहे. आणि हे वॉकिंगसाठी पूर्ण एवढा हा पूर्ण पट्टा वॉकिंगसाठी आहे. सो आता आपण निघतोय त्र्यंबकेश्वर मंदिराच्या इकडून आपण वरच्या साईडला यायचं आहे. आणि तिथं पण भरपूर स्पॉट आहेत. आता आपल्याला माहिती पडले की गंगाद्वार वगैरे, अजून मिनी केदारनाथ बोललं तर एक मंदिर आहे शंकराचं, तिथं जाऊया आपण. चला. हे बघा ही गँग आपली आणि सकाळी रेडी झाले ट्रेकिंगसाठी. सो आता रूट बघायचा आपल्याला. त्र्यंबकेश्वरपासून किती लांब आहे आपल्याला तर 1 ते 2 किलोमीटर. आपले जे काल काका होते जे व्हेकलवाले ते बोलले 2 ते 3 किलोमीटर आहे इथून वॉकिंग डिस्टन्सने. आता बघूया आपले बाकीचे पब्लिक पण येते, हे चढल की नाही हे तुम्हाला दाखवतो. आणि आता मॉर्निंग झाले आणि हा व्ह्यू गजानन महाराज मठाचा. तो आईस्क्रीम पार्लर आता उघडा असेल का? दिदी आहे आपल्याला. त्याला कोऑर्डिनेटर द्यावा एकदा. आता पोचले ब्रह्मगिरीच्या स्टार्टिंग पॉईंटचे येते आणि मॅप लावून आम्ही त्र्यंबकेश्वरपासून इथपर्यंत आलो. सो हा बघा आजचा व्ह्यू शपथ एक नंबर दिसत बघा. सकाळ सकाळी मॉर्निंगला वरती धुके पसरलेत आणि पाठच्या इकडे तिकडे डॅम आहे. तर तिकडं पाणी दिसत आहे. ह्यातला डॅम आहे थोडं. आता सुकला आहे पूर्ण. पावसाळ्यात मस्त व्ह्यू येत असेल मित्रांनो. आणि हा समोर दिसतो हा ब्रह्मगिरी पर्वत. हा आहे इथून स्टार्टिंग पॉईंट, म्हणजे मेन जो रस्ता लागतो शेड्यांचा मार्ग तो इथून आहे. आम्ही इथून आलो शॉर्टकटने. हे बघा तर तिथं समोर डॅम आहे. तिकडनं सरळ आलो आणि हा इथं मेन रस्ता लागतो इथे. आणि इथून आता आपल्याला शेड्यांचा मार्ग लागला आहे. ओरडली ना घाबरला. या पटापट. मावशीची रिॲक्शन बघा. मावशी बघा.
साहिलची रिॲक्शन बघा मित्रांनो. अजून खूप लांब जायचे. हा थोडा विश्रांतीचा बेत चालू आहे. हा प्लॅन चालू आहे आता. विश्रांती घेतली आम्ही, आता बाकीचे पुढे चाललेत. आता अशी आपला किती अर्धा पाऊण तासाचा ट्रेक झालाय. इथून खालून उतरून आपण आलो, चढून आलो सॉरी. आणि ते परत पायऱ्या जास्त झाल्यात बाबा. पायऱ्या जास्त आल्यात, पायऱ्या अंगावर आल्यात पायऱ्या. आणि ठिकठिकाणी मित्रांनो हे बघा असे जे इथले वन्य प्राणी आहेत ना त्यांचे इथं पोस्टर लावलेत कालपासून. आणि हे जागे जागी स्टॉल आहेत असे. आणि हा बाटलीत ना हे बघा ह्या पिशवीतनं असं पाणी घेतलं आहे, बाटल्यावर भरले तिथे. तर थोडा थोडा पाणी पितोय आम्ही. गेली पब्लिक पुढं आमची. अर्धा पाऊण तास आपण चढून वरती आलो. हा दुसरा स्पॉट इथला गंगाद्वार, तो इथून 1 किलोमीटर दाखवतो आता. आणि आपण पहिला आता इथला वरचं एक स्पॉट करूया. तर इथं वरती आयडिया नाही म्हणजे काय कोणता स्पॉट आहे तो, तिथं जाऊया पहिलं. तर मित्रांनो आता आम्ही लोक काठी घेऊन चाललोय. माकडे येतात आमच्या मागे. तुम्ही इथं बघू शकता. पोचलो इथे रेलिंगच्या शेड्यांजवळ. इथे वाटी रेलिंग बघू शकता, लोखंडाची रेलिंग आहे. आणि आपण शेड्यांचा मार्ग पार केलाय. आणि पाठचा नजारा बघा मित्रांनो. हा बघा अशा शेड्या आहेत पाठी बघा, बघू शकता. आणि आपली पब्लिक दम टाकत येते ते बघा. आणि समोरचा हा व्ह्यू बघा. आणि त्र्यंबकेश्वर मंदिर आहे तिकडे. इकडे त्र्यंबकेश्वर मंदिर, आसपासचा प्रदेश. तर मित्रांनो आपल्याला त्या तिथे वरती पोचायचं, त्या कॉर्नरच्या इथे पब्लिक जाते व तिथे तिथं पोचायचं. तिथे आपल्याला त्या टॉपवर पोचायचं आणि तिथून वरती साईडला पण फिरणार काय बघा. इथे रेलिंग आहे, तिथे जायचं. शपथ फुल ट्रेकिंग झाले. मामीची 10 वाजता बघा वाटला मावशी येते सगळ्यांना ट्रेक करवलं. फुल खाली आहे बघा, उतार आहे मित्रांनो बघा. चढून चढून येतो वरती. किधर है भैया जीसीपी? जीसीपी तिथे खाली. आता रिटर्न खाली जातोय. आपली जी म्हातारी मंडळी आहेत म्हणजे आपली मम्मी आई वगैरे, तर ती वरती जाणार नाहीत, तर त्यामुळे त्यांना घेऊन रिटर्न खाली जातोय. सो इथपर्यंत होता जेव्हा तुम्ही आता जो व्ह्यू बघितला त्याच्यावरती पण आहे म्हणजे जे मंदिर आहे एक, तिथं जाईपर्यंत आपल्याला अजून 1-1.5 तास लागेल. आणि आपल्याला पुढे गंगाद्वारला पण जायचं. आता हे बोलतात तर तिथं जाऊया. आणि हा बघा रस्ता रिटर्न उतार होणार इथनं खाली. सो इथून खाली आता जाऊया. पुढे माकडे आहेत जरा, त्याच्यापासून जरा जपून जायला लागेल. चला आता आपण वरना खाली आलो. आणि या पब्लिकने बघा काय आंबे आणलेत. आंबे अर्धे अजून बॅगेत पण आहेत. हे पूर्ण पिवळे पिवळे आंबे आहेत, पिकलेले आंबे आहेत. हा यांचं डेडिकेशन बघा मित्रांनो. माकडांपासून लपवून आणले आंबे. अजून बॅगेत अजून बॅग कुठे आंब्यांची ते पण घेतले आणि अजून काढले. अर्धीच्या बॅगेत लपवलेत आंबे. तेव्हा तिकडं बातचीत चालू आहे. कोण वाटा 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 बाळायचा, आंब्याचा वाटा काढायचा.
फक्त 12 माणसं. 12 माणसाच्या वर एक अंबाने देणार आम्ही. हां. सो मित्रांनो, आता आपण इथनं गंगाधारला जातोय. हे बघा, इथून आता हा रूट लागलाय गंगाधारचा. आता ह्या इथे घाल चप्पल पर्यंत. आता आम्ही चाललोय फिरायला. हा, या तुम्ही ट्रॅकिंग करतोय. गंगाद्वार लातच चाललोय. न्यू ब्लॉगर ॲडमिशन चालू आहे. हे बघा, पाठी जरा ट्रेनिंग चालू आहे त्यांची. हां, जरा ट्रेनिंग चालू आहे त्यांची. तर हे पण येतील यूट्यूबवर. मित्रांनो तुम्ही बघू शकता आम्ही लोक काय काय करतोय. प्रोटेक्शन करूया. आंबे तीर्थोपया दर्शन वाचन आपलं नाव घेऊन आपल्या कुटुंबाचे भेट गंगांगे मूर्तदे सर्व बाकी लोकम सगळे पिऊन घ्या. हां, दक्षिणा दिलं व्हायचं आपलं नाव घेऊन आपल्या कुटुंबाचे आपल्या परिवारच्या नावाने आईला भेट वाचा दिलं. पापी विष्णू लोकम सगळे पिऊन घ्या आणि माझी दक्षिणा वा आपलं नाव घेऊन आपल्या कुटुंबाची गायला भेट वाजली. गंगा अंगमूर्तदे सर्व पापी विष्णू लोकम सगळे खाली गाईच्या मुखातून निघत होतं. दर्शन करायचं इकडे नमस्कार करा. काय दक्षिणा वाजी दिला दक्षिणा वाजली आपण इच्छाने गाईला भेट वाजली. बघू काहीच ना खाली कुठं जाते. गंगा अंगमूर्तदे सर्व पापी विष्णू लोकम सगळे. मित्रांनो, आता पाठी आपण गंगाधार बघितला. तिथे देवीची मूर्ती आहे आणि त्यानंतर बाजूलाच गणपती बाप्पाची एक मूर्ती आहे भगव्या कलरची. तर तिथून आता आपण चाललो आहे पुढच्या एका मंदिराच्या इथे. तिथून आपण डायरेक्ट इथून खाली उतरूया आणि पुढे काय असेल ते अपडेट देतो तुम्हाला. इथं आलोय आणि इथं आतमध्ये पिंड आहे. ते इथनं आतमध्ये गुफेतनं खाली वाकून जायला लागतं. हे बघा, हे पब्लिक जाते आपली वाकून खाली. ती बॅग ठेव ना साईडला काढून. एका वेळी एकच जाऊ शकतो का? नाही अजून आहे आतमध्ये जागा. हा दादा, हे भारी आहे. ठीक आहे. वो ना, हाँ, तभी पता चला होगा हाँ यहाँ भगवान है. तर मित्रांनो, दुपारचे आता वाजले 2. आपण जो ब्रह्मगिरी पर्वत फिरून आलो, त्यानंतर इथला जो गंगाधार तो पण बघितला. तर तिथून येऊन आपण नाश्ता वगैरे करून रूमवर थोडा आराम केला. आपली जी भक्त निवास होता तिथं थोडा आराम करून आता निघालो आहे. सो इथला चेकआउट आहे आपला. आज 2:30चा चेकआउट होता. आता निघालो आहे. हे बघा, बॅगा वगैरे इकडे ओपन केल्या. आणि आता नेक्स्ट स्पॉट कुठे यायचं काय हवी? अच्छा, तर तिथनं लास्ट स्टॉप लास्ट स्पॉट जवळ जाऊन आपण जाणार आहे डायरेक्ट ठाण्याला. ट्रेन आहे 7ची. पुढे व्हिडिओ एंड करायचा आपण.
सो मित्रांनो, आपण आलो आहे आता द शाईन ऑफ इन्फंट जीजस चर्चमध्ये, नाशिकमधील फेमस चर्च आहे आणि हा नाशिक पुणे रोडलाच आहे आणि इथे विजिट करू शकता तुम्ही, म्हणजे तुम्ही जर या साईडला आलात तर इथे विजिट करू शकता. आतमध्ये बघण्यासारखं खूप आहे इथे आणि पब्लिक इथे येऊन बसले गार्डनमध्ये आणि इथे येशूंची इथे पुतळा लावला आहे. हा इथे आजीचे वगैरे फोटो काढले. अर्धी पब्लिक त्या साईडला गार्डनमध्ये. तुझा काढतो ना फोटो? हां, आता आजीचा फोटो काढू. सो मित्रांनो, फायनली पोचलो आपण आता ठाणा स्टेशनला आणि रिटर्न बॅक होम आणि मजा आली मित्रांनो. आता रिटर्न ठाण्याला पोचलो आहे. सो रात्रीचे आता 9:30 झालेत आणि इथून आता घरी जाणार. सो बऱ्याच ब्लॉगमध्ये एंड करायचा विसरतो, पण हा ब्लॉग असा काढला आहे की यात एंड केला आहे आपण आता. आणि 3 तरी पार्ट येतील, 3 ते 2 पार्ट येतील याचे. खूप मजा आली आणि नाशिकमध्ये भरपूर स्पॉट आहेत फिरण्यासारखे, तर त्यातले आपण काय काय स्पॉट फिरू आणि भेटूया आता अशाच व्हिडिओसोबत पुढे. तो म्हणता टाटा, बाय बाय पब्लिक, बाय बाय.